मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने बौद्धिक प्रामाणिकपणा दाखवला नाही. दुसरीकडे आरक्षणाचे हे भांडण निजामी मराठे विरुद्ध रयतेतील मराठे अशा स्वरूपाचे आहे. निजामी मराठ्यांना रयतेतल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा नाही असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांच्या कालखंडात दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा काळ वगळता निजामी मराठ्यांचीच सत्ता राहिली आहे. निजामी मराठ्यांनी रयतेतल्या मराठ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व स्तरावर त्यांचं नुकसान करण्याचं काम निजामी मराठ्यांनी केलंय. रयतेतल्या मराठ्यांचे प्रश्न त्यांना सोडवायचे नव्हते. त्यांचे प्रश्न अधिक गंभीर करण्यात सत्तेतील मराठेच कारणीभूत आहेत. रयतेतल्या मराठ्यांचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत. आता त्यांच्याही लढ्याचे खच्चीकरण करण्याचं राजकारण सुरू आहे. ते म्हणाले की आरक्षणाच्या मागणीत दोष नसून हा सरकारचाच दोष आहे. आरक्षणाचा प्रश्न कसा सुटू शकतो हे मी यापूर्वीच मुंबईत सांगितलं होतं. मराठा आरक्षणाचे ताट आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगवेगळे आहे. ओबीसी समुदायाला त्यांचं ताट मिळाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे जो बौद्धिक प्रामाणिकपणा हवा तोच दिसत नाही. याउलट आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण निर्माण केलं जाते. धनगर समाजाचा प्रश्नही आता पुढे आलाय. त्यातून धनगर विरुद्ध आदिवासी आणि कोळी समाज विरुद्ध आदिवासी अशी भांडणे लावली जात आहेत असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने टोमॅटोचा तुटवडा करून 35,000 कोटींची लूट केली आहे. या लुटीतून कबाब, शराब आणि गांधी देऊन पुन्हा सत्तेचा डाव आखलाय. त्यांचा हा डाव निवडणुकीचा आगामी फंडा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. सांगली येथे वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पार पडली. या सभेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली आहे. लोकसभा निवडणुका 2-3 महिन्यांनी होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि RSSला हिशोब मागायची वेळ आली आहे. सत्ता लोकांसाठी वापरली गेली पाहिजे, पण गेल्या 10 वर्षात फक्त लुटीचा डाव आखलाय. त्यासाठी आता नवीन फंडा सुरू केला आहे. टोमॅटोला भाव नाही म्हणून कमी पैशात शेतकऱ्यांनी विकला. त्यानंतर व्यापारी आणि सरकारने संगनमताने तुटवडा निर्माण करून भाव वाढवला आणि ग्राहकांना विकला. त्यामध्ये देशात तब्बल 35,000 कोटींची लूट या सरकारने करून निवडणूक फंड गोळा केलाय. भाजपाने लूट झाली की नाही हे जाहीरपणे एका व्यासपीठावर येऊन सांगावे असं आव्हान आंबेडकर यांनी दिले. हे लुटारू सरकार असून महागाई आणि तुटवडा निर्माण करून लुटीचा हा नवा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये 16 ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या तासगाव पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून 26,03,200 रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी तिघांवर अटक केली असून 2 जण फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जितेंद्र दगडू काळे, संजय जंगाप्पा काळे, निहाल जितेंद्र काळे यांना अटक करण्यात आली असून रोहित पवार, सनी अर्जुन शिंदे हे फरार आहेत. वायफळे येथील झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की तासगाव तालुक्यात होणाऱ्या घरफोड्यांचे गुन्हे हे करगणी येथील जितेंद्र काळे हा त्याच्या अन्य साथीदारांसोबत करत आहे. यानंतर त्यांनी पाळत ठेवून तिघांच्या करगणी येथून मुसक्या आवळल्या. त्यांनी 16 घरफोडींचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचा टेम्पो MH10 CR 1977 आणि घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेले एकूण 302 ग्राम वजनाचे आणि 18,42,200 रुपये किमतीचे सोन्याचे आणि 61,200 रुपये किमतीचे चांदीचे असे एकूण 26,03,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तासगाव तालुक्यातील वायफळे, मांजर्डे, बलगवडे, नागेवाडी, हातनोली, गौरगाव, वायफळे, बिरणवाडी, वासुंबे, बलगवडे, बस्तवडे या गावात 16 ठिकाणी आरोपींनी घरफोड्या केल्याचं कबूल केलंय. सांगली जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे गेटवर उसाचा ट्रॅक्टर बंद पडल्याने मंगळवारी रात्री वाहतुकीचा खोळंबा झाला. या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र बेशिस्त वाहन चालकांची मुजोरी सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे सांगली, तासगाव, कौलापूर, माधवनगर दिशेला जाणाऱ्या वाहनांना जुना बुधगाव रस्त्यावरून जावं लागतं. त्यामध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. अशातच मंगळवारी रात्री 9च्या सुमारास उसाने भरलेले ट्रॅक्टर रेल्वे रुळावर बंद पडली होती. त्यामुळे काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तरी नागरिकांनी या मार्गावरून जड वाहनास बंदी घालून होणारे परिणाम थांबावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या अंकली आणि सांगली शहरातील पानपट्ट्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. सांगली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने सदरची कारवाई केली. या कारवाईत एकूण 10,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी आणि श्रीनिवास केदार यांनी फिर्याद दिली आहे. अभयकुमार श्रीकांत चौगुले, नवनाथ अर्जुन निंबाळकर, नितीन प्रकाश शिंगाडे, शीतल दादासो वायदंडे, तमय्या सोमा नाईक आणि रोहन परशुराम सूर्यवंशी अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सांगली ग्रामीण आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाने राज्यात सुगंधी तंबाखू, गुटखा, सुपारी, पान मसाला यांच्या विक्रीवर बंदी घातली. असं असतानाही काही पानपट्टीमध्ये चोरून याची विक्री केली जाते. मंगळवारी दुपारच्या सुमारास सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंकली फाटा येथे अभय पान शॉप आणि ईगल पान शॉप तसेच सांगलीतील सुदर्शन पान शॉप, सिलेक्ट पान शॉप, राघवेंद्र पान शॉप, निर्माण पान शॉप या ठिकाणी छापा टाकला. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त केपीएस चेस अकॅडमीच्या वतीने 3 डिसेंबरला 6वी स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील 2.5 लाखांपर्यंत पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी दिली आहे. संतोष पाटील म्हणाले, या स्पर्धा कच्ची जैन भवन येथे होणार आहेत. सकाळी आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार असून बक्षीस समारंभ सायंकाळी 6 वाजता माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 15,000, 12,000, 500, 10,100, 7,100, 5,100 व 2,500 रुपये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू, 15 वर्षावरील महिला, उत्कृष्ट अपंग खेळाडू, उत्कृष्ट परराज्य खेळाडू यांना 500 रुपये ट्रॉफी अशी 3 पारितोषिके, उत्कृष्ट महाराष्ट्र खेळाडू 500 रुपये व ट्रॉफी अशी 10 पारितोषिके, सांगली जिल्ह्यातील 15 वर्षांवरील खेळाडूंना 450 रुपये व ट्रॉफी अशी 10 पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच 10 उत्कृष्ट स्कूलला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, 25 उदयोन्मुख खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशी एकूण 182हून अधिक पारितोषिके, 150 ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र दिली जाणार असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी एसबीजीआयच्या वतीने संस्थेचे मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं. या प्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, संस्था माझीच आहे आणि संजय भोकरे माझे चांगले मित्र आहेत. या संस्थेचे संस्थान झाले याचा मला अभिमान आहे आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी राहतील असे गौरवोद्गार काढले. संस्थेची वाटचाल अग्रेसर होण्यासाठी वेगवेगळ्या सर्वसमावेशक घटकांशी चांगले हितसंबंध जपणं आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन युवकांनी बदलत्या युगामध्ये सध्या परिस्थितीमध्ये संयम पाळल्यास यश संपादन करता येईल असंही मत व्यक्त केलंय. यावेळी एसबीजीआयला नॅक ए मानांकन मिळाल्याबद्दल तसेच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून इमर्जिंग इंटिग्रेटेड कॅम्पस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी प्रकाश आंबेडकरांसारखे ज्ञानी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचा समाजकार्यामध्ये संस्था नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहतील असं प्रतिपादन केलं. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती, संचालक, रजिस्ट्रार, डीन आणि प्राध्यापक उपस्थित होते. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूलतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेचा औचित्य साधून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. सातत्याने कृतिशील शैक्षणिक सामाजिक उपक्रमाचं आयोजन शाळेच्या वतीने करण्यात येत असते. चालू वर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे येणाऱ्या वर्षात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. याची सामाजिक जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्याकरिता सामाजिक संदेश या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देण्यात आलाय. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील चौक व विश्रामबाग परिसरात हजारो दिवे प्रज्वलित केल्याने परिसर दिव्यांनी उजळून निघाला. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभारून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी वाचवा, झाडे लावा असा सामाजिक संदेश देणारे फलक तसेच कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये संदेश देणारी रांगोळी रेखाटण्यात आली आणि दीप प्रज्वलित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, सूरज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठ लुंकड, डॉक्टर सुहास खांबे यांच्यासह संचालक आणि सदस्य उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या दीपोत्सवाचं सर्व स्तरातून कौतुक होते.
सांगली शहरातील विविध परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून साहित्य आणि सेंटरिंगचं मशीन चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. भरत नामदेव जाधव असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून लोखंडी ग्रेट, बॅटरी, सळ्या, ग्राइंडिंग मशीन, ड्रिल मशीन असं एकूण 25,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित भरत जाधव हा कोल्हापूर रोडवर असणाऱ्या भंगार बाजारामध्ये चोरलेलं साहित्य विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी भंगार बाजारात सापळा लावला असता संशयित जाधव हा लोखंडी गेट आणि बॅटरी घेऊन थांबलेला दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने शहरातील विविध परिसरातून लोखंडी गेट, बॅटरी, 4 फुटी लांबीच्या 70 नग लोखंडी सळ्या, सेंटरिंगचं शिकंजे, 12 mm साईजच्या 7 लोखंडी सळ्या, 50 मीटर सर्व्हिस वायर, ग्राइंडर मशीन, ड्रिल मशीन चोरल्याचे कबूल केलं. यावेळी त्याच्याकडून चोरीचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असून 25,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.